वेलकम रजनीगंधास यूट्यूब चॅनल। आज आपण इथे बनवतोय आंबोळी किंवा घावन। हे झटपट खाण्यासाठी आहे। आज यांना खूप भूक लागली होती। मला म्हणाले पटकन होणारं काहीतरी दे। मग मला वेळ खूप कमी होता। मग झटकन मी तांदळाचं पीठ घेतलं। त्याला काय असं पक्क माप पाहिजे असंही नाही। तांदळाचं पीठ घेतलं घरातलं, आपण घरी दळलेलं, आणि त्याच्यामध्ये तिखट घातलं, मीठ, हिंग, हळद, कोथिंबीर, पुदिनाचा पाहिजे तर असेल तर पुदिनाचा पाला कापून बारीक चिरून घालायचा आहे, आणि आपल्या चवीपुरतं मीठ आहे। हे सारं मिश्रण मी एकत्र कालवलं। खरोखरच तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10 मिनटात आपलं खाणंसुद्धा होतं। 5 मिनटं आपल्याला हे सगळं तयारी करायला लागते। 5 ते 7 मिनटं आणि 2-3 मिनटात आपलं हे खाणं तयार होतं। कुठल्याही वेळी कधीही भूक लागली, लहान मुलाने जरी काही मागितलं किंवा आजी आजोबांना खायचं असेल तरीसुद्धा आपलं हे अतिशय पौष्टिक आणि क्विक होणारी रेसिपी आहे। त्याच्यात थोडीशी लसूण घातली। हे सारं आपल्या चवीसाठी जे जे आवडेल ते आपण थोडं घालू शकतो। जर मेथी असेल आपल्याकडे तर मेथीसुद्धा बारीक कापून थोडीशी टाकावी। त्यानंतर कोथिंबीर भरपूर घाला। नंतर पुदिन्याची पानं घाला। सारं मिश्रण आपण ह्याने एकत्र करून घेतो आहे, आणि ह्याला जरा पाणी थोडंसं जास्त लागतं बरं का। एखादा ग्लास जवळ पाण्याचा ठेवावाही लागतो, म्हणजे आपल्याला मध्ये मध्ये याच्यात एक 4-4, 5-5 चमचे पाणी घातल्याने ते तळाला जाऊन बसत नाही। हे सारं मिश्रण एकजीव चांगलं छान ढवळून घेऊ, आणि त्याला आता पाणी घालून चांगलं कालवून घे। आपल्याला कुठे घाईने जायचं आहे बरं। ही रेसिपी आपल्याला सकाळची न्याहारीलाही चालते। एखाद्या दिवशी पोळीचा कंटाळा आला असेल तर आपण ही डब्यासाठी सुद्धा नेऊ शकतो, आणि संध्याकाळच्या छोट्याशा भुकेलाही चालते। इव्हन आपण रात्रीच्या डिनरसाठी सुद्धा याचा वापर करू शकतो। लोणी, तूप घरामध्ये जे असेल ते वापरून किंवा बटर लावून आपण ही आंबोळी किंवा घावन खाऊ शकतो। ह्याच्यामध्ये मेथीची पावडर थोडीशी घातली तर उत्कृष्ट, पण मेथी आवडत नसेल तर फक्त तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला चालू शकतं। उडदाचं डाळीचं पीठ थोडंसं हवं तर तेही आपण घालून, पण खरं सांगायचं तर तांदळाच्या पिठाला जी चव आहे ना, ती ही बाकीची पिठं मिक्स केल्यानंतर थोडी त्याची चव बदलते। तांदळाचे पीठ हे तांदूळ हा गोड असतो, त्यामुळे नुसतं तांदळाच्या पिठाची घावणं किंवा धिरडी किंवा आंबोळी खूप छान लागते। पॅन घ्या, पॅन तापत ठेवा। पॅनला थोडंसं तेल, जर निर्लेप असेल तर तेलसुद्धा लावायची गरज नाही, पण आपला पॅन साधा असेल तर थोडंसं तेल सोडा। सारं मिश्रण छान मस्त एकजीव करून घ्या, पण ह्याला थोडंसं पाणी जास्त लागतं, त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते किती पातळ हवं आहे आपल्याला ते। आणि मुख्य म्हणजे हे प्रत्येक वेळेला घालताना चांगलं ढवळून घ्यायचं असतं। मी थोडंसं खोबरं घातलेलं आहे। खोबऱ्याने छान मस्त ओला नारळाचा चव घातलेला आहे, त्याने छान चव येते। आता हे सारं मिश्रण माझं एकत्र झालेलं आहे। त्याला मी आता तव्याला पॅनला थोडंसं तेल घालते, म्हणजे आंबोळी उठण्याचा काहीच प्रश्न येणार नाही। आणि खरोखरच ह्यांना मी 8-9 मिनटामध्ये घावन करून दिलं। ते खाऊन खूप खुश झाले, आणि हे खायलाही सुटसुटीत झटपट आहे, पौष्टिक पण आहे। बघा, हे मी असंही तुम्हाला घालून दाखवते। एखाद्याला गोल राऊंड नाही टाकता आला तर नुसत्या पट्ट्या घालत गेलं तरीसुद्धा आपला तवाभर चांगलं घावन तयार होतं। अशा उभ्या लांब पट्ट्यासुद्धा टाकून आपल्याला हा बघा गोलाकार बनवता येतो। त्यामुळे नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा त्याचा इथे आंबोळी बनवता येते। भारताचे वेगवेगळे नकाशे न होता आपल्याला छान गोल आकारातही घालता येते। एक थेंब तेल सोडायचं आहे, आणि त्याच्यावर व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे। काही मिनिटं, 1-1.5 मिनिट झाल्यानंतर हे बघा सुटसुटीत उठत आहेत, काहीच प्रश्न नाही। आपल्या घरात हे बघा याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आपल्याला।
खूप घट्ट पण नको आहे आणि एकदम पातळ तर बिलकुल करू नका. खूप पातळ झालं की उठण्याचा त्रास होतो, तव्याला चिकटायला लागतं. पाण्याचा अंश खूपच आर्द्रता असली ना तर मग झटपट उठणार नाही. हे बघा, एवढी कन्सिस्टन्सी ठेवा. आणि हे वाटीत घेऊनसुद्धा आपण घालू शकतो. एकदा एक वाटी भरून घेतली की मध्ये सोडायला नको, डायरेक्ट घालता येतं. पण हे आमच्या म्हणजे मला ही चमच्याची सवय असल्यामुळे मी पळीने घातलेलं आहे एवढंच. डोशासारखं ह्याला काय वरून काय ढवळायचं वगैरे नाही आहे. हे बघा, झटपट उठत आहेत, काहीच प्रश्न नाही. त्याला तुम्ही कोथिंबीर, मिरची, हिंग, हळद, लसूण, मीठ, थोडंसं खोबरं घालावं. म्हणजे खोबरं घातले की हे उठतं पण झटपट. हे बघा. आणि मस्त लोणी, तूप, बटर जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते घालून त्याचा उत्तम आस्वाद घ्यावा. 2-3 खाल्ल्यानंतर अगदी पोटभर खाणं होतं. अगदी जेवणाचाच फील येतो. त्यामुळे काहीच प्रश्न नाही. तुम्ही हे जेवण स्वरूपामध्ये सुद्धा घेऊ शकता. इव्हन अगदी डिलेवरी केसेसमध्ये सुद्धा आपण या बाईला देऊ शकतो. किंवा एखाद्याला खूप दिवस काही त्रास झालेला आहे आजाराचा, आरोग्याचा, तशा वेळीसुद्धा चव येण्याच्या दृष्टीने सुद्धा हे खूप छान आहे. आणि ह्यातली 2-3 खाल्ल्यानंतर त्याची ताकदही वाढू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या कामासाठी याचा उपयोग आहे. बघा, माझी धिरडी तयार झालेली आहेत. 1, 2, 3 झटपट अगदी. तुम्ही अशी घरी बनवा, त्याचा आस्वाद घ्या आणि कमेंट करून मला सांगा. रजनीगंधा यूट्यूब चॅनल बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल, अशी आपल्याला मनापासून विनंती. असे झटपट होणारे धिरडी, घावन किंवा आंबोळ्या आपण करून पहा आणि आपले कमेंट करून मला सांगा तुम्ही केलेली कशी झाली ती. अजून कोणता पदार्थ आपल्याला बघायला आवडेल तेही सांगा. धन्यवाद. थँक्यू. बाय.